मागच्या काही व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की पंचमीची थोडीफार शॉपिंग म्हणजे केली ते. तर खूप कमेंट येत होत्या की काय काय आणले ते दाखव, आणले ते दाखव म्हणून. तर म्हटलं चला दाखवूया आज. तर म्हणून मग दाखवायला घेतलं. सुरुवातीला तर हे बघा, हे झुबे घेतलेत मी. आणि एका ताईंनी विचारलं सुद्धा होतं मला की हे झुबे तुला कितीला बसले. तर हे झुबे मला 290 रुपयांना त्यांनी दिलेत. तर मला महाग बसले की स्वस्त बसले ते कमेंट करून नक्की सांगा. ह्याच्या खाली ना असे मल्टी कलरचे स्टोन आहेत, म्हणजे खडे आहेत दोन प्रकारचे, गुलाबी आणि हिरवे. छान दिसतात त्यामुळे कानात घातल्यानंतर. असा मोरपंखी हिरवा कलर आहे आणि वरच्या बाजूला सुद्धा सोन्याच्या असल्यासारखेच दिसते हे. त्यानंतर हे एक आता ट्रेंडिंगला बांगड्या आहेत बघा, अशा घुंगरूवाल्या. तर ह्या बांगड्या सुद्धा मी घेतल्या आहेत. ह्या पण काहीतरी 150 रुपयाला का काही 4 मिळाल्या. बऱ्याच जणांकडे कसं आहे, असं 4 ते 5 ठिकाणीच फक्त ह्याला घुंगरू आहेत. पण मी ज्या बांगड्या आणल्यात ना ह्याला अखंड घुंगरू आहेत बघा. इथं दाखवते तुम्हाला, म्हणजे सगळ्या बाजूला घुंगरू आहेत ह्या बांगड्याला. तर छान वाटतात म्हटलं. आणि दोन्ही लेकी पण माझ्या ना ब्रेसलेट म्हणून त्या बांगड्या घालू शकतात म्हणून आवर्जून आणलेत. कारण माझ्या मोठ्या लेकीला आणि मला हे 2-2-2-4 म्हटलं तर आम्हाला दोघीला सेम साईज आता बसती. बारक्या लेकीला काय असलं आवडत नाही घालायला. मग ही ब्रेसलेट बनवून पण त्या जर असं दिवाळी असं कुठल्या सणाला आपण कसं कुर्ती वगैरे घालतो त्याच्यावरती त्या दोघी घालतील म्हणून ते खरं तर आणलंय मी. त्यानंतर ह्या हिरव्या बांगड्या घेतलीत काचेच्या. आता मी काही काढत नाही ह्या. त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं मी की हा सेट आहे बघा. आता काढून दाखवते मी की तुम्ही तुम्हाला हव्या त्या पद्धतीनं हा सेट ट्राय करू शकता. शक्यतो हिरव्या बांगड्या छान वाटते आणि कधी कधी ना मला मॅचिंगच्या बांगड्या घालायला पण आवडते म्हणून माझ्याकडे भरपूर बांगड्या असतात. आता ह्या बघा, ह्या अशा हिरव्या बांगड्या आहेत, छान आहेत एकदम. आता ही मोठा गोटा आहे ना साईडचा, तुम्ही ह्या 2 साईडला ठेवून असा पण सेट तयार करू शकता. म्हणजे तो आपल्या स्वतःवरती हे आहे की तुम्ही कसं घालणार आहे ते. हे बघा, हे असा पण सेट तयार होतो ह्याचा. आणि हातात घातल्यानंतर बघा किती छान दिसते हिरव्या बांगड्या. असा दिसतोय हा सेट. म्हणजे ते मोठे गोट आहेत ना, तुम्ही साईडला पण घालू शकता आणि मध्यभागी पण ट्राय करू शकता. तर त्यातले हे 2 सेट आणलेत मी. हा पण एक आणलाय, हा मल्टी कलर मध्ये बघा. हा तुम्ही कोणत्या पण साडीवरती घालू शकता. म्हणजे त्यातलं सेमच दोन घेतला. हा मल्टी कलर एक घेतला, हिरवा एक घेतला. आणि त्यानंतर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल शॉर्ट व्हिडिओ मध्ये, हे बघा ह्या जांभळ्या रंगाच्या आहेत ना, त्या सुद्धा घेतलेत मी. एकदम नाजूक बारीक अशी पिंडीला बांगड्या आहे बघा. मला अशा जास्त जाड बांगड्या घालायला अजिबात आवडत नाहीत. अशा नाजूक बांगड्या घालायला आवडतात. तर ह्या एक बांगड्या घेतल्या. आणि ह्याच्यामध्ये दोन्ही मध्ये पण ना रेशमी चुडा घेतलाय मी. तर थांबा माझा चुडा दाखवते तुम्हाला. बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की तुळशी चुडा आणि रेशमी चुड्यातला फरक दाखव. तर मी दाखवते तुम्हाला. तर ह्या दोन्हीमध्ये 2 डझन आहेत. ह्या नाजूक असल्यामुळं मी 2 डझन घेतल्या. कशा हात भरून दिसतील ना. आता ह्या तुम्हाला वाटतात का 1 डझन आहेत म्हणून, कारण ही बांगडी आहे ना खूप नाजूक पातळ अशी बांगडी आहे. त्यामुळे ह्या 1 डझन फक्त बांगड्या आहेत म्हणून मी ह्या 2 डझन बांगड्या घेतल्या. त्यानंतर माझ्या लेकीला ना घागऱ्यावरती किंवा मग कुर्तीवरती घालण्यासाठी ना हे एक कानातलं मला आवडलं होतं. ह्याच्यावरती किंमत सुद्धा असेल कुठेतरी. हे 170 की 150 रुपयांना बसले. पण क्वालिटी छान आहे ह्याची. म्हणजे एकदाच घेताना चांगल्या क्वालिटीचे घेतले ना की कानातले की भरपूर दिवस टिकतेत. माझ्या लग्नाच्या अगोदरपासूनच्या, म्हणजे माझा भाऊ ट्रिपला गेलाय किंवा वडील कुठं बाहेरगावी गेलेत तेव्हापासूनच्या बांगड्यात अजून, किंवा पंढरपूरला गेल्यानंतर. पण ते सुद्धा कलेक्शन आहे. तुम्हाला बघायचं असेल तर मला सांगा, दाखवेन. अगदी 7वी पासूनच्या, त्याच्या अगोदर पासूनच्या माझ्या बांगड्यात. कारण हे माझं मनगट, हे हात आहेत ना खूप छोटे आहेत, त्यामुळे त्या बांगड्या सुद्धा मला आणखीन बसतात. त्यानंतर ना हे एक बांगड्या आहेत माझ्याकडे अशा. तर ह्याचे सगळे कलर घेतले होते मी. म्हणजे होतं असं की मला शक्यतो गोष्टी जोपर्यंत पसंत पडत नाही तोपर्यंत मी पैसे खर्च करत नाही. आणि एखादी गोष्ट आवडली आणि जर माझ्याकडे पैसे असतील ना तर त्यातले जर कलर असतील ना तर मी कलर पण घेऊन ठेवते. कारण परत परत आपल्याला पाहिजे तसे कलर, पाहिजे तशी डिझाईन किंवा सोबर अशा गोष्टी भेटत नाहीत. त्यामुळे तुम्ही पण, तुम्हाला एखादी गोष्ट आवडली ना तर त्याच टायमिंगला घेऊन ठेवायचे. आता ह्या पण बांगड्या बघा, आपल्याकडे काठपदर साडीतले जे कलर असतात ना, जांभळा, मोरपंखी, राणी कलर फिक्स असतात बघा कलर, त्या कलरच्या ह्या बांगड्या होत्या. आणि ती साईज जवळून दाखवते मी तुम्हाला. इतक्या सुंदर दिसतात ना ह्या बांगड्या. छोटे छोटे नाजूक असे स्टोन आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही एखादी जरी गोल्डन बांगडी घातली, ही केली ना, एवढं घातलं तरी तुमचा म्हणजे लुक छान दिसतो. आणि काय साडी कुठलीही असू द्या
काचेच्याच बांगड्या छान दिसतात हातामध्ये घालायला. माझ्याकडे मेटलच्याही भरपूर आहेत लग्नाच्या अगोदरच्या, आताच्या सगळ्या काचेचे, त्यामुळं सुंदर वाटते असे बांगड्यांची किनकिन किनकिन ऐकायला ना छान वाटतं. तर हे असे आहेत आणि त्यातले हे सगळे कलर आहेत. आता मी कलर दाखवते तुम्हाला त्यातले एक एक काढून. तर हा मोरपंखी कलर आहे, हे बघा असा हा मोरपंखी कलर आहे ह्यातला. त्याच्यानंतर हा जांभळा रंग आहे. आता काठपदर साडीत ना शक्यतो बऱ्याच वेळा जांभळ्या काठांचं किंवा ह्याचं कॉम्बिनेशन येतं, त्यामुळे ह्या जांभळ्या रंगाच्या अशा बांगड्या आहेत. त्यानंतर त्यातले सेम हा लाल रंग सुद्धा आहे माझ्याकडे. लाल रंग तर काठपदर असो साधी साडी असो सगळ्याकडेच लाल रंग असतो, त्यामुळे ही एक आहे कलर माझ्याकडे. त्यानंतर आता गेले 2 वर्ष झाला आपला ट्रेंडिंगचा कलर वाईन कलर म्हणा, जांभळा कलर म्हणा, तर ह्या पण कलरच्या साड्या आहेत माझ्याकडे 2-3. त्यामुळं हा एक कलर आहे. आता ह्या बांगड्यानं थोड्या नाजूक असतात, त्यामुळे तुटतात लगेच. तर काही हे एक डझनचे बॉक्स होते असतानाच, आणि हा त्यातलाच एक गोल्डन कलर घेतलाय जेणेकरून ह्याच्यामध्ये मला ट्राय करता येईल. ह्या सगळ्या बांगड्यात ना ह्याला आणून वर्ष झालं असेल, म्हणजे मागच्या पंचमीला किंवा संक्रांतीच्या टायमिंगला घेत, म्हणजे 1-1.5 वर्ष मला आठवत नाही एवढं. हे जे बॉक्स दिसतात आहे ना तुम्हाला, हे 6 कलर, तर हे जवळजवळ आणून मला वर्ष झालं असेल. मी फक्त हे कार्यक्रमापुरतेच घालते कलर, म्हणजे काठपदर साडी असो साधी साडी असो घरच्या कार्यक्रमासाठी. आणि आजची म्हणजे त्या 2-4 दिवसापूर्वीची जर शॉपिंग म्हणलं तर फक्त एवढ्याच बांगड्या घेतलेत मी. हे 2 कानातले आणि ह्या हिरव्या बांगड्या एवढंच घेतलंय मी ते. आणि आता तुम्ही मला विचारत होता ना तुळशी चुडा आणि रेशमी चुडा ह्यातला फरक दाखव म्हणून, तर हा आहे माझ्या स्वतःच्या लग्नातला माझ्या हातात घातलेला हा तुळशी चुडा. हा चुडा नंतर घालत नाहीत, एकदाच घालतात लग्नामध्ये. आणि तुम्ही हा पूर्ण एकदा हातातून उतरवला परत हा चढवत नाहीत तुळशी चुडा. आणि किती छोटे आहेत बघा. माझ्या दिदोच्या टायमिंगला डिलेव्हरीला गेल्यानंतर म्हणजे 2-2 साईज असेल ह्याची, असा घट्ट हात पकडून घातला ना तर हा घालता येतो, पण एकदा उतरवला ना हा चुडा तर घालत नाहीत. तर डिलेव्हरीला गेल्यानंतर तिथल्या नर्सनी माझ्या हातातून काढलेला हा चुडा आहे आणि मी आणखीन त्याला जीवाच्या पलीकडे असा जपून ठेवलाय. मी खूप चुडा भरला होता घालताना, 21 एका हातात आणि 22 जुड्या एका हातात चुडा होता. आणि त्या कासार बोलवून माझ्या वडिलांनी आवर्जून स्पेशल कासाराकडून हा चुडा माझ्या हातात भरला होता. आणि जेव्हा पण मी जोपर्यंत म्हणजे वर्ष 1.25 वर्ष म्हणजे डिलिव्हरी होईपर्यंत लग्नाला वर्ष होऊन गेलं होतं, एक 5-6 महिने वरती झाले होते. तर त्यानंतर बघा हा चुडा काढला होता, म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष मी हा चुडा वापरलाय. इतका सुंदर दिसतो ना हा चुडा. आणि तुम्ही म्हटला ना रेशमी चुडा आणि तुळशी चुड्यातला फरक दाखव. रेशमी चुडा आहे आणि हा आहे तुळशी चुडा. खूप फरक आहे ह्याच्यामध्ये. हा चुडा आपण कधीही घालू शकतो, परत कितीही वेळा घालू शकतो. तसं हा तुळशी चुडा आहे ना आपण परत घालू शकत नाही. त्याच्या मागचं मला शास्त्र माहिती नाही, पण आमच्या इकडली जी पद्धत आहे, जी परंपरा आहे ती तुमच्यासोबत शेअर केली. कारण गाव बदललं, 5 किलोमीटर अंतरावरती गेलो की प्रत्येक गावच्या प्रथा, परंपरा, रीती रिवाज बदलत असतात. तर तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती होतं का, तुळशी चुडा आणि रेशमी चुड्याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. इतका सुंदर दिसतो ना तुळशी चुडा, खूप गोड असतो. तर तुम्हाला फरक समजला असेल की या दोन्हीमध्ये काय फरक आहे. हा आहे तुळशी चुडा आणि हा आहे रेशमी चुडा. तर तुम्हाला हे दोन्ही चुडे माहिती होते का, मला कमेंट करून नक्की सांगा. तर असं सगळं माझं काचेच्या बांगड्यांचं कलेक्शन आहे. आणखीन पण बऱ्याच माझ्याकडे काचेच्या बांगड्या आहेत, त्यामुळं जर बघायचं असेल तर नक्की सांगा. मी नक्की दाखवेन तुम्हाला वेळ मिळाला की. आणि हे कानातले पण कसे वाटतात, हे जर सेम कानातल्याची लिंक जर मिळाली ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या पण गोष्टी आहेत, बांगड्या पण आहेत ऑनलाईन ह्या, तर त्याच्या सगळ्याच्या लिंक आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही नक्की ऑनलाईन सुद्धा ह्या बांगड्या मागवू शकता, कारण मी चेक करून बघितले की ऑनलाईन ह्या बांगड्या आहेत का. तर यातल्या काही बांगड्या ऑनलाईन आहेत, कानातलं पण सेम आहे, मी चेक केले, तर त्याच्या लिंक नक्की देते. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर भेटू, बाय.